नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसके ॲग्रोटेक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की शेती का परवडत नाही. ती जर व्हिडिओ कोणी जर बघितली नसेल, ती ह्या व्हिडिओच्या खाली मी कमेंट मध्ये ती व्हिडिओची लिंक देतो, ती एकदा नक्की बघा. शेती का परवडत नाही, काय खर्च वाढलाय, नैसर्गिक शेती का वळलं पाहिजे, आपण ते त्या व्हिडिओ मध्ये सर्व बोललेलं आहे आपण. ती व्हिडिओ एकदा तुम्ही नक्की जाऊन बघा. खाली युट्यूबच्या कमेंट मध्ये मी ती लिंक देतो, तुम्ही ती जाऊन एकदा व्हिडिओ बघा. आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहोत, नैसर्गिक शेती म्हणजे काय, सेंद्रिय शेती म्हणजे काय, जीवामृत म्हणजे काय, कोण म्हणतं अमावस्येला पेरणी करा, कोण म्हणतं पौर्णिमेला दही ताकाची फवारणी करा, कोण म्हणतं की हे मारा व आपलं जीवामृत नेमामृत हे मारा, कोण म्हणतं शेणगुंतरीची स्लरी सोडा. असे खूप सारे प्रकार आहे याच्यात. तर आपण ह्याच व्हिडिओ मध्ये ते 7-8 प्रकार आहेत ते जाणून घेणार आहोत. ते प्रकारांची माहिती जाणणार आहोत. थोडक्यात कोणते कोणते हे 7 प्रकार आहे, त्यांची नावं काय, थोडक्यात माहिती सांगणार आहोत या व्हिडिओ मध्ये. म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा एक संभ्रम निर्माण झालेला आहे. कोणी व्हिडिओ टाकतं नैसर्गिक शेती करा किंवा झिरो बजेट शेती किंवा काय, ते नेमके म्हणजे काय, कोणते कोणते प्रकारात मोडलं जातं ते आपण ह्या व्हिडिओ मध्ये जाणणार आहोत. फ्री रेसिड्यू शेती किंवा काय असेल, किंवा ऑर्गॅनिक शेती, किंवा कोण म्हणतं गांडूळ खत टाका, कोण म्हणतं गांडूळ खत तयार करा, कोण म्हणतं न वखरता नांगरता शेती, ते पण आपण जाणणार आहोत ह्या व्हिडिओ मध्ये. हे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत चॅनलला जर फॉलो केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल, तुम्ही एकदा फॉलो सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचे मनापासून आभार. आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. युट्यूब चॅनल 1,000 सबस्क्राईब पूर्ण झाले तुमचे. मनापासून सबस्क्राईब नाही म्हणता ना, आपले 1,000 सदस्य झालेले आहे, त्यांचे खूप मनापासून आभार मी मानतो. आणि असंच चॅनलला ग्रोथ देत चला. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा, लॉंग व्हिडिओ पण असो. चला व्हिडिओ न वेळ घालवता व्हिडिओ सुरू करू. पहिला प्रकार म्हणजे सेंद्रिय शेती. पहिला प्रकार आहे. यामध्ये आपण बाजारातील कोणतेही सेंद्रिय खते किंवा औषधे वापरणार नाही. आपल्या शेतीतील शेणखते, गोमूत्र व ताक यासारखे खते तयार करून वापरले जातात. देशी वाणांचा वापर करणे व ह्या सर्व शेतीतील घटकांचा न फेरबदल करतात. जुने वाण वापरणे यालाच सेंद्रिय शेती असे म्हणतात. हा दुसरा प्रकार आहे नैसर्गिक शेती. हा दुसऱ्या प्रकारापेक्षा सेंद्रिय शेतीपेक्षा थोडासा सोपा प्रकार आहे. हा प्रकार मोकळ्या रानात किंवा मग डोंगर भागात केलेला जातो. हा प्रकार या शेतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्यात वखरणी नांगरणी केली जात नाही. या प्रकारामध्ये झाडाचा पाला आणि गवत वगैरे जे उगवलं जातं ते तिथंच कुजवलं जातं. बघूया तिसरा प्रकार. हा तिसरा प्रकार आहे बायोडायनॅमिक शेती. या प्रकारात जैव ऊर्जा शेती असे म्हणतात. ही शेती प्रामुख्याने ग्रह तारे वगैरे पाहून केली जाते. म्हणजे चंद्रग्रहण वगैरे या पद्धतीने केली जाते. पौर्णिमा अमावस्या याविषयी. या शेतीमध्ये बरेचसे गायींचे शेणापासून बनवलेले कल्चर वापरले जातात. आणि सीपीपी कल्चर आणि विविध सेंद्रिय कर्ब वापरले जाऊन ही शेती केली जाते. हा चौथा प्रकार आहे झिरो बजेट नैसर्गिक फार्मिंग. हा शेतीचा प्रकार आपल्या महाराष्ट्रातील एका शेतकऱ्यांनी प्रकाशित केलेला आहे. श्री सुभाष पालेकर या सरांनी विकसित केलेला आहे. या शेतीचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे की आपल्या झिरो बजेट शेती झाली पाहिजे आणि गायीच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून प्रॉडक्ट करून ते वापरले पाहिजे. बीजामृत आणि जीवामृत आच्छादन ह्या प्रामुख्याने ह्याच्यावर शेती घेतली जाते. आणि असेच या शेतीत हे प्रयोग. हा पाचवा प्रकार आहे रिजेनरेटिव्ह शेती. या शेतीच्या प्रकारामध्ये जमिनीतूनच काम केले जातात. म्हणजे जीवाणू वाढवण्याची संख्या वगैरे या जमिनीतून केले जातात. आणि रासायनिक शेती खतांचा वापर कमी करून या शेतीत वळलं पाहिजे. म्हणजे जमिनीचा पोत वगैरे आणि आपलं आरोग्य सुधारतं या शेतीमध्ये. हा 6वा प्रकार आहे रेसिड्यू फार्मिंग शेती. ब्राझील मधल्या लोकांना असं वाटतं की सेंद्रिय शेती आणि रेसिड्यू फार्मिंग शेती एकच आहेत, पण ती एक नाहीये. ह्या दोन्ही शेती वेगवेगळ्या आहेत. रेसिड्यू फार्मिंग शेतीमध्ये बऱ्याचशा पिकांमध्ये आधी पावडर वेगळ्या मारल्या जातात, नंतर वेगळ्या मारल्या जातात. पीक काढण्याच्या आधी किमान 45 दिवसांच्या आधी रिपोर्ट काढायच्या आधी ही शेती वेगळी.
हा 7वा प्रकार आहे आणि हा 7वा प्रकार आहे. आज आपण सर्वजण करतो रासायनिक शेती. म्हणजे माणसाने जास्त हवेशापोटी हा निर्माण केलेला आहे रासायनिक शेती. ज्यात आपण रासायनिक खते टाकतो, रासायनिक कीटकनाशक आणि सर्व रासायनिक पद्धतीने करतो. हा 7वा प्रकार आहे आणि याच्यात आपल्या जमिनीचा पोत सुद्धा खराब होत चाललेला आहे. हा प्रकार धोक्याचा ठरत चाललेला आहे रासायनिक शेती. याच्यामुळे आपलं आरोग्य सुद्धा खराब होत चाललेलं आहे. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला कशी वाटली ते नक्की एकदा लाईक, फॉलो, शेअर करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओ आपण याच्यावर खूप सारे डिटेल्स व्हिडिओ बनवणार आहोत. आपण ते एकदा नक्की बघा आणि ही जास्तीत जास्त सिरीज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.